उत्तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आहे आणि पुढेही राहील। उत्तरमध्ये भाजप बालेकिल्ला असं वगैरे काय नाही, ते BJP नाही आहे, फक्त DJP म्हणून राहिलेलं आहे। उत्तर असो किंवा दक्षिण दोन्ही हे DJP राहिले, देशमुख जनता पार्टी झालेलं आहे। भाजपचा आता आपण बघितलं असेल अंतर्गत त्यांच्या विरोधामुळेच तिथं भरपूर नवीन उमेदवार तयार झालेले आहेत। तुम्ही 2 मतदारसंघातून तिकीट मागणी केली, दक्षिण आणि उत्तर, नेमकं तुमचं प्राधान्य कुठलं आहे मतदारसंघ? आता जे पक्षश्रेष्ठी ठरवतील ते आहे। दक्षिणमध्ये आपले शाखा कार्यामुळे भरपूर कार्य झालेले आहेत, तिथं कार्यकर्ता तिथंही आहेत, उत्तरलाही आहे। दोन्ही उमेदवारी आपण उपटलेले आहे, कुठं पक्षाचे ठरवतील तिथं आपण लढवायला तयार आहे। दादा त्याचा लिंगायत समाजाचा मताधिक्य जास्त आहे, तर ते एक प्रकारे म्हणतात की सिद्धेश्वर मंदिराचे मानकरी आहे आणि लिंगायत समाज आमच्या पाठीशी आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते गोड गैरसमज आहे। समाजाचं प्रती त्यांनी मानकरी असले असते, इतकं प्रेम असलं असतं तर 20 वर्षाला समाजाप्रती एक स्मशानभूमी तर त्यांनी मिळून दिलं असतं। अनेक असे मुद्दे आहेत, पालकमंत्री असताना देखील एक स्मशानभूमी आम्हाला तिथं रूपाभवानी सोडून दुसरं स्मशानभूमी नाही आहे। लोकांची इतकी गैरसोय होती आहे, त्यामुळं समाजात देखील इतकं प्रचंड नाराजी आहे। माझं 6 ते 8 महिन्यापासून वेगळं सर्वे चालू आहे, बेंगलोरची टीम आहे, हैदराबादची टीम आहे, समाजाचा रोष भरपूर आहे त्यांच्यावर। गेल्या 2 टर्म शहर उत्तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सुटलं होतं, तुमचा दावा तिथं कसा आहे? यंदा सुद्धा राष्ट्रवादीने तिथं दावा ठोकलेला आहे। दावा महाविकास आघाडीचं आमचं पक्ष आहे, निश्चितच राष्ट्रवादीचं आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 टर्मला डिपॉझिट जप्त झालं होतं, तरी काँग्रेसचा तिथं बेदसाहेब होते, माझे आजोबा बाबूरावांना चाकोते होते, 52ला आपले हुतात्मा मल्लपदन शेट्टी होते, म्हणजे 14 पैकी 7 टर्म तिथं काँग्रेसचा आमदार झालेला आहे। निश्चितच काँग्रेसला आम्ही मागणी करणार आणि कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तिथं आहे, जे परवाच्या लोकसभेमध्ये म्हणजे पुनर्जीवित झाल्यासारखं झालेलं आहे। 70,000चं लीडमध्ये जे आम्ही 35,000 लीड तोडलेलं आहे, त्यामुळं काँग्रेसला मिळावं असं आम्ही मागणी करणार आहे। म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही 35,000 मतं जे वजा झाले, म्हणजे गेल्या वेळेस 70 होतं, त्याने 1 लाखाचं लीड द्यायचं म्हणत होते, यावेळेस 35वर आलं, तर त्याच्यामागचं कारण काय? कारण मुळात तेच आहे, भाजप तिथं अत्यंत निष्क्रिय आहे। तिथले आमदार आता आजचं चांगलं दिवस आहे, मी जास्त टीका टिप्पणी करत नाही, म्हणजे जे 20 वर्ष असलेल्या आमदारांनी म्हणावं की नाही काम होत नाही, प्रशासक मला सहकार्य करत नाही, इथले जे अधिकारी आहेत ते मला सहकार्य करत नाही, त्यामुळं तिथं रखडलेलं आहे। रस्ते चांगले नाहीत, ड्रेनेज नाही, पाणीचं प्रॉब्लेम आहे, त्यामुळं स्वतः मतदार होऊन यावेळेस बदल पाहिजे। ताईला आम्ही निवडून आलं तर खालची पूर्ण फळी ही आपोआप बदलून जाईल असं या अपेक्षाने लोकांनी स्वतः जनतेने यावेळेस इलेक्शन हातात घेतलेलं आहे। तुम्ही BJP म्हणण्याऐवजी DJP म्हटलं आहे, काय ते DJP म्हणजे काय? DJP म्हणजे दोन्हीकडे ते देशमुख जनता पार्टीमध्ये उरलेलं आहे, त्यांच्या पक्षातले जे कट्टर म्हणा किंवा जे मांडणारे आहेत त्यांनी म्हणतात आमचं काहीच चालत नाही, या दोघांपुरताच पक्ष राहिलेला आहे आणि या दोन्ही उमेदवाराला तिथले स्वतः त्यांचे लोक कंटाळलेलं आहे। जर विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव जर समोर आले तर कशी राहणार लढत तुमची? कुठे किरण देशमुख जर आले तर तुमची कसं बघता लढतीकडं? देशमुख आता मालकाचंच म्हणाले तिकीट फायनल नाही म्हणून, आता त्यांचं चिरंजीव तर लई लांबची गोष्ट आहे। परवाच त्यांचं काहीतरी सर्वे पोल, अंतर्गत सर्वे पोल बघितलं होतं, त्याच्यातच मला वाटतं चालू आमदार 3ऱ्या नंबरवर काहीतरी आहेत। मुलाचं तर आता प्रश्नच लांब राहिला। म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जे आहे भाजपचे जे 5 आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यात, त्यांचं म्हणजे सगळं साफ होईल असं म्हणणं आहे। पूर्ण यावेळेस मतदारसंघाचं चित्र बदलणार आहे। ताईंनी ज्या पद्धतीने म्हणजे लोकसभेला हातात घेतलं, निश्चित यावेळेस महाविकासचं मला तर वाटतं 11 पैकी 10 सोलापूर जिल्ह्यात हे महाविकासचे सीट येणार आहे।